जळत होतं माझ्या माता भगिनीचं कुंकू, जळत होतं माझ्या अनाथ झालेल्या मुलाचे बाप, जळत होतं माझ्या माता भगिनींचं सौभाग्याचं मंगळसूत्र. आणि एवढा मोठा आगडोंब उसळला का उसळू नये हो? कारण आम्ही जे रक्त उधळलं होतं ना त्याचा रंग आणि त्या आगडोंबाचा रंग हा एकच होता. कारण तो मराठी शाहीचा शेवट होता आणि स्वराज्य या हिंदुस्थानाच्या पारतंत्र्याची सुरुवात. बाबू घुमे पण नाव आहे भास्कर पंडित वासबे. त्याची बंगाली मध्ये आई बोलते बाबू झोप, नाहीतर भास्कर पंडित येईल. हात तरुण तर घ्या फिरून, नाही तर जाल मरून. म्हणून त्याच्या वेळी त्या गोष्टी कराव्या. कारण हे तरुणपण हे देव देश आणि धर्मासाठी खरंच कधीतरी हे करा. धर्मासाठी हे करणं म्हणजे नेहमी उठसूट लोकांना शिव्या देणं नव्हे, आपण आपल्या बाजूने सुद्धा धर्म पाळणं. शिवराय जिवंत असेपर्यंत, माझे शंभूराय जिवंत असेपर्यंत कोणत्याच बादशाची की ज्यांनी या रायगडाला वेढा घालावा. नमस्कार मित्रांनो, शिवसकाळ. मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुर्गेश्वर किल्ले रायगड याची आपण आज प्रदक्षिणा पूर्ण करणार आहे. आणि ह्या प्रदक्षिणासाठी आपण राज्यस्तरीय युवा रायगड प्रदक्षिणा ह्या युथ क्लब महाड यांच्या वतीनं आपण आजचा प्रदक्षिणा आपण पूर्ण करणार आहे. तर मित्रांनो, ह्या युथ क्लबमध्ये आपल्याला जर जॉईन व्हायचे असेल तर आपल्याला त्यांच्या ऑनलाईन लिंकमध्ये आपण संपर्क करून आपण आपलं नाव नोंदवू शकतो. यावर्षी या ठिकाणी नाव नोंदवण्याची फी 400 रुपये. तर 400 रुपयेच्या पॅकेजमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी प्रदक्षिणा करताना आपल्याला असे 3 संत्र, आमलेटच्या गोळ्या आणि आपल्याला पार्लेजी आणि अशी आपली एक कॅरी बॅग, नंतर आपल्याला अशा प्रकारचा एक बँडेज आपल्याला पाहायला मिळतो. आणि ह्या बँडेजमुळे आपल्याला या ठिकाणी सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि प्रमाणपत्र आपल्याला ह्या रायगड प्रदक्षिणा पूर्ण केल्यावर आपल्याला पाचाड या गावी आपल्याला मिळत असतं. तर मित्रांनो, समोर पाहतोय आपण हा रायगड किल्ला. आणि ह्या रायगड किल्ल्याला आपण पूर्ण हालून सभोवताली आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये आपल्याला प्रदक्षिणा मारायचं आहे. तर आजचा दिवस आपण खूप एन्जॉय करणार आहेत आणि रायगडच्या पायथ्याशी जी काही आपल्याला ऐतिहासिक ती माहिती आपण तिथे जाणून घेणार आहोत. तर आपण लवकरच या प्रदक्षिणाला आपण चित्त दरवाजामधून आपण सुरुवात करणार आहोत. चला तर जाऊया. तर सकाळचा नाश्ता आपल्याला ह्या हॉटेल देशमुख पाचाड या ठिकाणी आपल्याला ह्या युवा क्लबतर्फे आपल्याला मिळणार आहे. आणि दुपारचं भोजनसुद्धा आपल्याला ह्याच ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, हेच ते राजमाता जिजाऊ यांचा वाडा ह्याच पाचाड गावी आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा पूर्ण पाचाड गावाचा हा परिसर आपण या ठिकाणी पाहतोय. आणि समोर हा दुर्गेश्वर किल्ले रायगड आपल्याला समोरच दिसतोय. तर आपण सकाळचा नाश्ता आपल्याला युवा क्लबतर्फे या देशमुख हॉटेलमध्ये आपल्याला मिळतोय. आणि मस्त गरम पोहे आपल्याला या नाश्त्यामध्ये मिळाले. तर हा नाश्ता करून आपण लगेच आपण आपल्या गिऱ्या प्रदक्षिणाला आपण सुरुवात करणार. तर आपली प्रदक्षिणा ही पाचाडपासून आपण सुरुवात केलेली आहे. आता आपण चित्त दरवाजापाशी आपण जाणार आहेत आणि तिथून आपण नाणे दरवाजाकडून आपण या प्रदक्षिणा आपण सुरू करणार. तर आपल्याला रस्त्यामध्ये या दुर्गेश्वर रायगड याची गडदेवता माता शिरकाई मंदिर आपल्याला या ठिकाणी लागलेलं आहे. आपण शिरकाईचे दर्शन घेऊन पुढे जाणार आहोत.
तर मित्रांनो आपण आता दुर्गेश्वर श्रीमान रायगड या ठिकाणी आपण येऊन पोचलेले आहेत आणि समोर पाहतो हा रायगडाचा चित्त दरवाजा. आपल्याला या चित्त दरवाजापासून नाणे दरवाजाकडून आपल्याला हा रायगड प्रदक्षिणाचा मार्ग आहे आणि ह्या मार्गाने आपल्याला पूर्ण किल्ल्याला हा खालच्या बाजूने आपल्याला प्रदक्षिणा घालायची. चला तर मित्रांनो, एकदम सुंदर असा ऐतिहासिक क्षणाची आपण जी आतुरतेने वाट पाहत होतो तो ऐतिहासिक क्षण आपला येऊन बसलेला आहे. आपण आतापर्यंत किल्ल्याचे गड माथा पाहिला आहे, पण पहिलेच हा गड पायथा आज आपण ह्या प्रदक्षिणेच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. तर आपण आता चित्त दरवाजापासून थोडं पुढं चालून आल्यावर आपल्याला या ठिकाणी आपल्याला एक किल्ले रायगड आणि हा जुना जो राजमार्ग होता नाणे दरवाजा आणि खाली जर आपण गेलो तर आपल्याला रायगडवाडी आणि छत्री निजामपूर आपल्याला हे गाव लागतं. तर आपण या नाणे दरवाजापासून आपण खालच्या दिशेने आपण प्रदक्षिणासाठी आपण जातो. चला तर आता खालच्या दिशेने आपण जाणार आहोत. असे जागोजागी युवा क्लब महाड यांनी असे जागोजागी अशा आपल्याला बाणाच्या खुणा करून दिल्या आहेत, जेणेकरून आपल्याला प्रदक्षिणा घालताना आपण या जंगलामध्ये चुकणार नाहीत. आणि असे जागोजागी त्यांचे माणसं त्यांनी उभे करून ठेवले आहेत, म्हणजे आपल्याला दिशा दाखवण्यासाठी आणि गाईड करण्याचं काम हे युवा क्लब मार्फत खूप एकदम उत्कृष्टपणे चालतंय. तर आपण अशा दिशादर्शक बाणांना आपण पुढे जाणार आहे. तर मित्रांनो, आजचा जो ट्रॅक पूर्ण करतोय आम्ही, या प्रदक्षिणामध्ये माझ्याबरोबर प्रशांत ओखारे हा सुद्धा मला साथ देते आणि आम्ही आज दोघे हा पूर्ण रायगड प्रदक्षिणा पूर्ण ट्रॅक आम्ही हा युवा क्लब महाड यांच्या मार्फत आम्ही पूर्ण करणार आहेत आणि सुंदर असं ऐतिहासिक ठिकाणाची आपण माहिती उपलब्ध करून देण्याचा ह्या व्हिडिओ मार्फत आपण प्रयत्न करणार आहेत. आणि हा सुंदर आणि एकदम ऐतिहासिक अशी ही प्रदक्षिणाचा हा मार्ग आहे आणि आपल्याला ह्या प्रदक्षिणाच्या मार्गामध्ये आपल्याला सुंदर असे विविध प्रकारचे रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी ज्या काही ऐतिहासिक घडामोडी झाल्या आहेत त्यांचा आपल्याला इतिहास आपल्याला इथं जाणून घ्यायचा आहे. शिवकालीन नाहीये, ही शिव उत्तर कालीन, म्हणजे ज्याला आपण पेशवे काळ म्हणतो त्या कालीन असं म्हणतात. ह्याच्या जर बघायला गेले तर ह्याच्या एक चौरंग पद्धतीने तो दाखवलेला आहे, 4 खुंट दाखवलेत आणि मग ते नक्षीकाम केलेलं आहे आणि वर तो समाधी चे 4 जे खांब आहेत ते मेल फिमेल स्ट्रक्चरनुसार दाखवले आहेत. त्याच्यामध्ये ते ब्रॅकेट दाखवून ते बसले आणि वरती बिल्वपत्र नक्षी बेलपत्राची नक्षी दाखवली आहे आणि ही समाधी तयार केली आहे. नक्की ही समाधी कोणाची याबद्दल बरेच संशय या महाराष्ट्रावर फिरतो. काही जणांनी असं हे केलं की त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांचा मृत्यू झाला 1689 की ह्यांनी चिटणीस बखर लिहिली बखरकरांनी. त्या चिटणीस बखरीमध्ये पहिल्यांदा गोदावरी एक नावाचं एक अज्ञात पात्र येतं, नाव येत नाही, फक्त अज्ञात पात्र. किती अण्णाजी दत्त यांच्या घरी होळीच्या सणाला आली होती. ती माहेरवासीन होती, ती अण्णाजी दत्तोंच्या घरी होळीच्या सणाला आली. तिचं आणि शंभूराजांचं प्रेम प्रकरण झालं आणि त्याच्यानंतर तिला लिंगाण्यावर कैदेत ठेवण्यात आलं
लिंगाण्यावर कैदेत ठेवल्यानंतर तिने लिंगाण्यावरून उडी मारून, लिंगाणा किल्ला जो आहे तिथून उडी मारून स्वतःचं जीवन संपवलं आणि ती मेली आणि मग तिची समाधी इथे बांधली. त्याने हे जे लिहिलं याला कोणताही आधार त्याने घेतलेला नाहीये. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर 122 वर्षांनी लिहिलेली ती बखर होती. त्याच्यानंतर 1811 साली ते लिहिलं. 1924 साली मिर्झा मोहम्मद जुबेरी याने आदिलशाहीचा इतिहास लिहिला. त्यांनी या चिटणीस बकरीचा आधार घेतला. 1924 ला मिर्झा मोहम्मद जुबेरी, त्याचं नाव आहे तासीन उस सलातीन. सलातीन म्हणजे सल्तनतचं एक रूप. त्यांनी या चिटणीस बकरीचा आधार घेतला आणि त्याने सुद्धा ते कॅरी फॉरवर्ड केलं. तसंच लिहिलं. 1946 साताऱ्याचे पॉलिटिकल एजंट असलेला ग्रँड डफ यांनी मराठ्यांचा इतिहास लिहिला. त्यांनी हा मराठ्यांचा इतिहास लिहित असताना मागच्या 2 साधनांचा आधार घेतला. त्यांनी सुद्धा तेच केलं. आतापर्यंत या पात्राला नाव नव्हतं, निनावी पात्र होतं. आताही आम्ही जी कादंबरी वाचतो छावा, कादंबरीमध्ये आदरणीय शिवाजी सावंत सरांनी लिहिलं की ती हळदी कुंकवाच्या सणाला आली होती. काही इतिहासकारांनी लिहिलंय ती होळीच्या सणाला आलेली होती. ती हळदी कुंकवाच्या सणाला आलेली असताना किंवा मग ती होळीच्या सणाला आलेली असताना होळीचे रंग खेळताना संभाजीराजांनी तिच्या बरोबर प्रेमाचे रंग उधळले. वाक्यरचना आहे माझी नाही, ते उधळले. त्याच्यानंतर 1960 साली पुण्यामध्ये एक नाटक लिहिलं गेलं, रायगडाला जेव्हा जाग येते. नाटककार होते कानिटकर. नाव काय कानिटकरांचं? वसंतराव कानिटकर. आदरणीय वसंतराव कानिटकरांनी रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक लिहिलं आणि जे निनावी पात्र होतं, ज्या पात्राला आतापर्यंत नाव नव्हतं, त्या पात्राला नाव दिलं गोदावरी. आणि मग ही जी समाधी कुठे, मग ती गोदावरीची समाधी म्हणून ही समाधी दाखवली जाते. द ग गोडसे ज्येष्ठ पुराणकथा लेखक यांनी केसरीच्या 1983 सालच्या दिवाळी अंकामध्ये गोदावरीची समाधी आणि छत्रपती संभाजीराजे या मथळ्याखाली आपलं एक संशोधन प्रसिद्ध केलं. त्याच्यामध्ये ते लिहितात ही समाधी सवाई माधवराव पेशवे यांची पत्नी यशोदाबाई किंवा यशोधराबाई यांची असावी, परंतु अजूनही संशोधनाला वाव आहे अशी टिप्पणी ती पुढे करतात. म्हणजे गोदावरीच्या बाबतीत एकंदर इतिहासामध्ये कुठेही काहीही नाहीये. चिटणीसांनी लिहिली ती गोष्ट, मोहम्मद जुबेर यांनी लिहिली बुतासिन सलातीन मध्ये, तीच गोष्ट ग्रँड डफने लिहिली. त्याच्यानंतर तिचं नामकरण वसंतराव कानिटकरांनी केलं. त्याच्यानंतर दग गोडसेंनी लिहिलं की ही त्यांची नाहीये. त्याच्यामध्ये म्हणतात आणखीनही ह्याला वाव आहे संशोधनाला. कदाचित मोहम्मद बेगडा नावाचा गुजरातमध्ये एक सुलतान होऊन गेला, मोहम्मद बेगडा, त्याचं आणि चंद्रगुजरी नावाच्या एका साध्या गरीब मुलीचं प्रेम प्रकरण होतं. परंतु ती साधी असल्यामुळं, ती गरीब असल्यामुळं त्या दोघांचं लग्न झालं नाहीये आणि मग त्या ह्याच्यातून तिने आत्महत्या केली. हीच कथा या महाड बंदरातून घाटमाथ्यावर होणाऱ्या व्यापाऱ्यांच्या किंवा लमाणांच्या तांड्याबरोबर ही रायगडाच्या परिसरामध्ये आली. त्याच्यामधली कथा तीच राहिली, परंतु त्याची पात्र मात्र बदलली गेली. स्टोरी साऊथचीच, हिरो मात्र वेगळे. मग ती बदलली गेली आणि ती कथा कदाचित छत्रपती संभाजीराजांच्या आयुष्याला चिकवली गेली. परंतु आमचा राजा जो बदनाम झाला, तो आस्थागायत मात्र त्याच्यावरून कुणी पडदा उठवलेला नाहीये. या समाधीचं, या गोदावरीचं अखंड इतिहासामध्ये काहीही कुठेही नाहीये.
तर मित्रांनो, आपण रायगडच्या पायथ्याशी आलेलो आहेत आणि या ठिकाणी आपण जेव्हा चित्त दरवाजाकडून जेव्हा आपण रायगड प्रदक्षिणासाठी आपण निघतो, त्यावेळेस आपल्याला मध्यंतरी आपण एक सतीशिडा किंवा एक गोदावरीची समाधी हे ठिकाण पाहिल्यानंतर जेव्हा आपण थोडं पुढे येतो तर आपल्याला ह्या रायगडवाडी गावाजवळ एक जीर्ण अवस्थेमध्ये असलेलं आपल्याला शिवमंदिर आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि आजही ते मंदिर पूर्णपणे हे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि आज आपल्याला ह्या मंदिरामध्ये अशी तुटलेला नंदी आणि समोर आपण पाहतोय ही शिवलिंग आपण या ठिकाणी पाहतोय. तर अजून इतिहास आपण जाणून घेऊया. नागर, वेसर, गुमीज ह्या मंदिराच्या शैली आहेत. तसलं हे गुमीज पद्धतीचं मंदिर आहे. वेगवेगळ्या शैली आहेत, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे अभ्यास आहेत. बरोबर. त्याच्यातलं ह्या ज्या शैली आहेत त्याच्यामध्ये हे एक मंदिर येते. हे उद्ध्वस्त शिव मंदिर. काही ठिकाणी याला हरेश्वराचं मंदिर असं म्हणतात. कारण ज्यावेळी चंद्रराव मोरे रायरी त्या जावळीतून पळाल्यानंतर इथे आले, त्यांनी कौल घेतला. देवाचा कौल घेण्याची पद्धत आजही कोकणामध्ये आहे. कौल घेतला आणि कौल त्यांच्या विरुद्ध गेला. कौल हारले म्हणून कदाचित त्याला हरेश्वर मंदिर असं म्हणतात. जसं शिवलिंग जे असेल त्या पद्धतीने त्यांची नावं असतात, त्या पद्धतीने त्यांचा स्वभाव असतात. धोपेश्वर, कोपेश्वर, महाबळेश्वर, अतिबळेश्वर, कर्णेश्वर ही नावं त्या देवाच्या स्वभावावरून दिलेली असतात. एखादं मंदिर मस्जिदीमध्ये रूपांतर केलंय. धार्मिक तेढ तेव्हा मोठी होती. आजही बरेच जण म्हणतील की ते धर्मयुद्ध नव्हतं. होय, ते धर्मयुद्धच होतं. इतिहासाची जर कागदपत्र जर आपण चालली तर लक्षात येतं की त्यांनी आघात आमच्या या प्रेरणा स्त्रोतावर केलेला आहे. जिथून तुम्ही गोष्टी घेता, चांगली प्रेरणा घेता, पॉझिटिव्ह थिंग घेता, सकारात्मक दृष्टिकोन घेता, त्याच्यावर आघात केलेला आहे. जाणून बुजून आघात केलेला आहे. त्याच्यावरून लक्षात येतं की हा सर्व धर्म समभाव ठीक आहे, परंतु त्यावेळचे बरेचसे कागदपत्र जर काढली तर होय, हे धर्मयुद्धच होतं हे लक्षात येतं. नाहीतर इतर नावं असताना त्यांनी या रायरीचंच नामांतरण इस्लामगड करण्याचं कारण काय होतं? कारण नव्हतं. बाकीचं बरं, हे फोडण्याचं कारण काय होतं? यात कुठे धन असणार आहे? कारण नव्हतं. परंतु तुमचे जे धर्मपीठ असतात, शक्तीपीठ असतात, ज्याच्यापासून तुम्ही प्रेरणा घेताय ना, ते नष्ट केले ना, तुमच्या याच्यावरच आघात करायचा. एकदा तुमच्या त्याच्यावर आघात केला त्या शक्तीपीठावर की तिथून तुम्ही ताकद ते घेऊ शकणार नाहीये. आणि हे जे सगळी निर्मिती केली ह्याच्या मागचं कारणच ते होतं की कुठून तरी तुम्ही प्रेरणा मिळाली पाहिजे. ज्यावेळी एखाद्या मंदिराचं रूपांतर मशिदीमध्ये करतात, ओळखणं सोपं असतं. आपलं जे मंदिर असतं त्याचा जो प्रवेशद्वार असतो त्याच्या या बाजूच्या आणि त्या बाजूच्या दोन्ही बाजूची जर दगडांची जर हे बघितलं तर ते सेम असते कधी. आणि मधून प्रवेशद्वार असतो. यांची किती आहेत? 1 2 3 4 5 आणि ती किती आहेत? 4 5 6. बरोबर. किती असतात? 6 असतात. आणि जो गाभारा असतो तो बरोबर या प्रवेशद्वाराच्या समोर प्रवेशद्वाराच्या समोर असतो. आणि जो गाभारा असतो त्याला गर्भगृह म्हणतात. काही ठिकाणी काय म्हणतात? गर्भगृह. आपल्याला अग्निपुराणामध्ये एक श्लोक मिळतो. गर्भगेहू गलस्तस्य मंडप कुक्षिर्त्याहू प्राकार जानुजंगम गोपुरपद इत्याहू प्राकार जानुजंगम ध्वजा जीवन मुच्यते. एखाद्या मंदिराचं काय कोणत्या अंग असतं हे त्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. हे जे गर्भगृह असतं, ज्याला आपण गाभारा म्हणतो, हे नेहमी थोडस अंधकारमयच असावं. कारण तो गर्भ हा अंधकार जागेतच असतो, तो तिथेच असावा. कारण त्यातून जो नवीन अंकुर फुटतो तो तुमच्यासाठी फलदायी असतो. यातून जी प्रेरणा मिळते तुम्हाला ती तुमच्यासाठी फलदायी असते. असा हा बाकी शिवलिंगाचं बरंच आहे. बरीचशी शिवलिंग या रायगडच्या परिसरामध्ये जेवढी शिवलिंग आहेत त्यांच्या जर शाळुंकेवर खालचा असे त्याला योनिपीठ म्हणतात, वरचा असे ते लिंग आहे, खाली असे वर आहे त्याला लिंग म्हणतात किंवा ती शाळुंका म्हणतात, खाली आहे त्याला पीठ म्हणतात, मध्ये आहे त्याला म्हणतात प्रतिष्ठा. जर परकीय आक्रमकांनी आमच्या प्रतिष्ठेवर घाला घातला, आम्ही म्हणतो चला असं झालं, आमची प्रतिष्ठा लयाला गेली, यालाच ते प्रतिष्ठा म्हणतात. अनेशे वातू शुद्धगम
आणि सिद्धांत सारावली सारखे बरेचसे ग्रंथ ह्या शिवलिंगाच्या संदर्भात आपल्याला आहेत. त्याच्यामध्ये जे चौकोनी शिवलिंग असतं ना ते तंत्रविद्येसाठी वापरतात. चौकोनी शिवलिंग. उजव्या सोंडेचा गणपती असेल तर तो सुद्धा तंत्रविद्येसाठी वापरला जातो. सर्पाकार सोंडेचा गणपती असेल तो सुद्धा तंत्रविद्येसाठी वापरला जातो. पाठीमागचा जर गणपती बघितला तर तो उजव्या सोंडेचा. कोणत्या सोंडेचा आहे? उजव्या सोंडेचा. कदाचित शाक्तपंथीय लोक इथून जवळ काय आहे? कळतंय? लिंक लागते. तो गणपती उजव्या सोंडेचा का? शाक्तपंथीय लोक कदाचित इकडे होम हवन बाकीच्या गोष्टी करत असावे म्हणून तो उजव्या सोंडेचा गणपती तिथे कोरलेला आहे. शैव, वैष्णव, गाणपत्य आणि शाक्त या तिघांमधलं आम्हाला पटलं नाही. आम्ही चौथा पंथ तयार केला. नवीन आघाडी उघडली. त्याला म्हणतात गाणपत्य पंथ, आपला शाक्त पंथ. तर शाक्तपंथीय लोकांचं जे क्रम असतो, दिनक्रम म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी असतात त्या इतर पंथापेक्षा जरा वेगळ्या असतात. त्यांचा दिवस संध्याकाळी चालू होतो, बाकीच्या पंथांचा दिवस सकाळी चालू होतो. बाकीच्या पंथाला पौर्णिमा श्रेष्ठ असतो. यांच्या पूजा देवळात, मंदिरात, रावळात होतात आणि यांच्या स्मशानात होतात. हे डोक्याला ते अगरबत्तीचे ते भस्म लावतात आणि हे अंगाला राख. हा फरक. त्यामुळे तो उजव्या सोंडेचा. अष्टविनायकापैकी एक गणपती उजव्या सोंडेचा आहे. कोणता? सिद्धटेक. सिद्धटेक कुठला गणपती? सिद्धटेक मधला गणपती कोणता? तो दादरचा. सिद्धटेकचा सिद्धिविनायक तो दादरचा. सिद्धटेकचा गणपती कोणता? बाकीचे पालीचा कोणता? मोरगावचा, मोरेश्वर, थेऊरचा, चिंतामणी, लेण्याद्रीतला गिरिजात्मक आणि कुठला? रांजणगावचा महागणपती. आणखीन कुठला राहिला? महडचा वरदविनायक, ओझरचा विघ्नेश्वर आणि याला कुठला? हा सिद्धटेकचा सिद्धेश्वर. सिद्धिविनायक. सिद्धटेकचा गणपती हा शाक्तपंथाकडे झुकतो. शाक्तपंथ हा पश्चिम बंगालमध्ये ह्याचा उगम झाला. पश्चिम बंगाल बदलून तो उत्तरेत गेला आणि उत्तरेतल्या काही लोकांसोबत तो या महाराष्ट्रात आला. आणि शंभूराजांनी ज्यावेळी आपल्या सासरवाडीमध्ये शृंगारपुरामध्ये पुत्रकामेष्टी यज्ञ केला तो सुद्धा विद्येचाच तो प्रकार होता. काही ठिकाणी मात्र संभाजीराजांच्या कागदपत्रामध्ये या तंत्रविद्येबद्दल बऱ्याचशा गोष्टी आढळतात आपल्याला. शिवरायांचा जो दुसरा राज्याभिषेक झाला जो विश्वरपुरी गोसावींनी केला तो ह्या पंथाला धरून होता. याच्यामध्ये बळी वगैरे देणं हे असले प्रकार होतात. दरवर्षी रायगडावर 10 बकरे बळी दिले जायचे. किती? 10. दसऱ्याच्या दिवशी 10 बकरे बळी दिले जायचे. एक बळी या रायगडवाडीच्या सोलाई मातेला असायचा, एक बळी पाचारच्या सोमजाई मातेला असायचा. रायगडचा महादरवाजा त्या ह्या महादेवाच्या माळावरच्या 3 तोफा आहेत, धाकटी, लांडा, कसाब आणि भवानी, या तिघांना एक एक बळी. महादरवाजेला एक बळी, सिंहासनाला एक बळी, वरच्या शिरकाई मातेला एक बळी. असे दरवर्षी 10 बकरे बळी दिले जायचे. दर 3 वर्षांनी एक टोणगा बळी दिला जायचा. टोणगा म्हणजे समजतो? रेडा टोणगा काय हिंदीमध्ये आता? भैसा. हर 3 साल में एक तो टोणगा बळी दिला जायचा आणि त्याचे रक्त अखंड गडावर शिंपडलं जायचं. कारण सर्व प्राण्यांमध्ये जर वीर्यवान कोण असेल तर तो असतो टोणगा. आणि मग ती शांती केली जायची आणि तो बळी तो दिला जायचा. मग कालांतराने 4 पायाचं हे बळी दिला पाहिजे म्हणून आपण 2 कोंबडे द्यायला लागलो आणि मग कालांतराने आपण तो आता कोहळा कापतो.
पोहळा तो देतात, त्याचं प्रतीक म्हणून तो पोहळा देतात. असा हा शिवलिंग आणि हा शिवमंदिर. तर मित्रांनो, आपल्याला सुंदर अशी माहिती इथले इतिहास तज्ज्ञ मोहन परांडे सर यांच्याकडून आपल्याला सखोल अशी ही रायगड प्रदक्षिणा करताना या परिसरातील ज्या गोष्टी अजून उजेडात आलेल्या नाही आहेत अशा गोष्टींचा इतिहास आपल्याला मोहन परांडे सर यांच्यामार्फत आपल्याला ऐकायला मिळते. आणि नक्कीच अशी एकदम जबरदस्त ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण होताना आपल्याला या प्रदक्षिणा करत असताना पाहायला मिळते. वेगवेगळ्या गडांसाठी, बऱ्याचशा गडांसाठी त्यांनी 10,000 होन मंजूर केले होते महाराजांनी. रायगड असा किल्ला होता की त्यासाठी 50,000 होन एकट्या रायगडासाठी, त्यातले 10,000 होन फक्त तळ्यांसाठी महाराजांनी राखीव ठेवले होते किंवा मग खर्च केले होते. इतका हा अभेद्य गड आहे. ज्यावेळी कवी भूषण हा उत्तरेतून हिंदुस्थानातून दक्षिणेत आला. खरं तर ह्या हिंदुस्थानाचे, आत्ताच्या हिंदुस्थानाचे 2 तुकडे होतात. जिथून नर्मदा नदी ओलांडते, जिथून विंध्याचल पर्वत आहे, ते विंध्याचलाच्या वरचा हा हिंदुस्थान होता आणि खालचा दख्खन होता किंवा दक्षिण होती. तर त्यावेळी त्या हिंदुस्थानातून कविभूषण रायगडावर आला. रायगडावर तो आल्यानंतर त्यांनी ज्यावेळी रायगडाबद्दल ऐकलं, रायगडाबद्दल रायगड बघितला, त्यावेळी तो म्हणतो, जापर साहित्यने शिवराज सुरेश की ऐशी सभा शुभ साजे, यो कवी भूषण जंपत हे लकी संपत्ति को अलकापति लाजे, जामति तीनहु लोक की दीपच ऐसो बड़ो गढ़ राज विराजे, पारी पताल सी माची मही अमरावती की छबी ऊपर छाजे. तो म्हणतो वरून बघितल्यानंतर खाली, वरून जर खाली बघितलं तर असं वाटतं खाली खोल पाताळ आहे, इतकी त्याची उंची आहे. परंतु ज्यावेळी आपण त्याच्या वर जाऊ त्यावेळी जणू काय अमरावती म्हणजे इंद्राची नगरी, कुबेराची नगरी, याची छबी, याची प्रतिकृती त्यांनी तिथे वर हे केलेली आहे. एवढा मोठा गडराज विराजे, एवढा मोठा तो गड आहे. पुढे तो म्हणतो, दख्खन के सब दुःख जिती दुग्ग सहाय विलास, शिवसेवक शिव भूपती कियो रायगड वास. दक्षिणेतले त्यांनी सगळे दुर्ग जिंकले. परंतु या शिवसेवकाने, कोणाला म्हणते शिवसेवक म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांनी कुणाचा सेवक म्हटलाय? शिवाजी. शिव म्हणजे कोण? मग तो कोणत्या धर्माशी निगडीत? मी नाही म्हणत हा, कविभूषण म्हणतोय. तो समकालीन आहे कविभूषणाचा. रायगडावर तो भेटलेला आहे शिवरायांना, त्यामुळे तो म्हणतोय. मग शिवराय कोणत्या धर्माचे असावेत? हिंदू. मग तो म्हणतोय शिवभूषण शिवभूप गणपती कियो रायगड वास. त्यांनी रायगडावर वास केलाय. मुघलांचा एक आपल्याला कागदपत्र मिळतो, त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी राजांना पकडल्यानंतर त्याचा एक सरदार लिहितो त्या कागदपत्रामध्ये, कुठे तो गगनचुंबी रायरी. रायगडाचा उल्लेख काय करतोय तो? गगनचुंबी हे विशेषण लावतोय. कुठे तो गगनचुंबी रायरी आणि कुठे तो गगनचुंबी रायरी आणि त्या रायरीवरील या स्तंभाचे वास्तव्य आणि कुठे त्याच्या नशिबाला आलेली ही कैद. म्हणजे शिवरायांचं कशामुळे कैद झाली? ह्याच्या स्वतःच्या ह्याच्यामुळे, म्हणजे आताच्या भाषेत मस्तीमुळे कैद झाली असं तो लिहितो. पण तो रायगडाचा उल्लेख करताना काय करतो? गगनचुंबी. आता तर इथे आपण बसलो आणि ज्यावेळी वर बघतोय तर मान वर गेल्याशिवाय तो टकमक किंवा हा हे दिसत नाहीये, इतका बुलंद आहे रायगड. त्या टकमकीचा पोट बोलतात त्याला. जिथे जी तटबंदी घुसले ना त्याला टकमकीचा पोट बोलतात. टकमकीच्या पोटापासून निघालेली ही तटबंदी हेकणी काढायच्या त्या पुढच्या तिथपर्यंत येते आणि वाघ दरवाजाच्या तिथे थोडी तटबंदी आहे. बाकी रायगडाला ह्या तटबंदीची गरज लागली नाही, कारण नॅचरली इतकं संरक्षण, नैसर्गिकरित्या इतकं संरक्षण आहे त्याला की रायगडाला तटबंदीची गरजच भासली नाही. असा हा अभेद्य रायगड. बघत असताना तुम्ही चारी बाजूने वरून तुम्ही बघू शकता, फॅमिली सोबत आले कधीही बघितलं, परंतु प्रदक्षिणा करत असताना चारी बाजून त्याचे कडे अवश्य बघा. थोडा आपण पुढे गेलो की त्या रायनक्स मार्गाच्या पाठीमागून
आपल्याला जर जय विजय बुरुज दिसले महादरवाजाचे तर नक्की आपण बघणार आहोत. तर मी मागे बघून तुम्हाला सांगेनच की आता इथे थांबूया. तिथून बघा पाण्याचा तो येणारा मोठा झोत तो आपल्या लक्षात येईल. हा जो आहे ह्याला महादेवाचा माळ म्हणतात. वरचा जो आहे ना तो, तिथून एक तोफ खाली पडलेली. ती काही दिवसांपूर्वी हे जी काळी झाडं दिसतात ती 2 वर्षापूर्वी बारागड परिवारांनी ती तिथे मध्ये अडकलेली होती. ती त्यांनी ती वर पुन्हा खेचून घेतली. वर असलेले धाकटी, लांडा कसाब, भवानी आणि आणखीन एक असे 4 तोफांचा उल्लेख आहे. पैकी आता 3 तोफा तिथे आहेत. एक तोफ मात्र कदाचित रायगडवाडीमध्ये जी तोफ आहे ती 4थी तोफ असावी असा संशय आहे. जर ती तिथं नसेल तर मग खाली कुठेतरी ती ह्या झाडीमध्ये असावी. अशी ती 4 तोफा. ज्याच्या हाती हा माळ त्याच्या हाती रायगड याचं कॅल्क्युलेशन होतं. रायगडाची मदार त्याच्यावर अवलंबून होती म्हणून त्या माचीला म्हणतात मदार माची. 1818ला काही अरब सैनिकांना इंग्रजांच्या त्या अधिकाऱ्याने तिथे नमाज पडताना बघितलं. ती त्यांनी गोष्ट लिहिली की तिथे नमाज पडतात. मग त्याने ती लिहिल्यानंतर पेशवाईचे काही कागदपत्र आपल्याला मिळतात ज्याच्यावर लिहिलेलं आहे की तिथे तो उरूस साजरा व्हायचा. मग तोच धागा आमच्या डाव्या इतिहासकारांनी पकडला आणि हे केलं की रायगडावर शिवरायांनी मुस्लिम सैनिकांसाठी मशीद बांधली. उभ्या आयुष्यात छत्रपती शिवरायांनी, पुन्हा कान देऊ ऐका, छत्रपती शिवरायांनी उभ्या आयुष्यात कुठेही कोणत्याही प्रकारची कधीच मशीद बांधली नाही. नाहीचा अर्थ स्पष्ट होतो ना आणि ही. कोणतीही नवीन जमीन, नवीन वतन मुस्लिमांना दिलेलं नाही. फक्त पुण्याजवळ जो इंदापूर आहे तिथल्या मशिदीचं वतन आपल्या बापाने म्हणजे शहाजीराजे भोसले यांनी चालू केलेलं आहे. ते काहीतरी दृष्टिकोन ठेवून चालू केलेला असावा म्हणून ते चालू असलेलं वतनाची कागद पुन्हा रिव्ह्यू केली. ती वतनाची कागद पुन्हा चालू केली. शिवरायांनी कधीच मुस्लिम यांना पुन्हा जमीन जागा वगैरे दिलेली रायगडावर तर अजिबातच. शिवकाळात, शंभू काळात रायगडावर मशिदी होते किंवा तो उरूस वगैरे झाला याचा एकही कोड कुठे मिळत नाही. पेशवाईच्या कागदपत्रामध्ये नंतर या जागेवरचे मिळतात. ती मदारशहाचा उरूस म्हणून ही जागा. बघा 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 तो बुरुज आहे. दिसले महादरवाजा. 1929 साली विष्णू वामन जोशी, विवा जोशी यांनी राजधानी रायगड नावाचं पुस्तक लिहिलं. या पुस्तकामध्ये पहिल्यांदा या रायनाकाचा उल्लेख आढळतो. त्याच्यामध्ये ते देतात की रायनाक याने इंग्रजांना सहाय्य केले रायगड घेण्यासाठी. रायगड पाडण्यासाठी त्यांनी पोटल्याच्या डोंगरावर तोफा चढवल्या इंग्रजांनी, परंतु तो त्यांना जो अँगल पाहिजे तो मिळत नव्हता. त्यावेळी या रायनाकाने तोफेच्या चाकाखाली 2 ढबू पैसे ठेवण्याची त्यांना युक्ती सांगितली. पैशाचे प्रकार असतात ढबू पैसे वगैरे त्यावेळी होते. तर ते 2 ढबू पैसे ठेवल्यानंतर त्यांना हवा तो अँगल मिळाला आणि तोफेचा गोळा रायगडावर पडला. रायगडाला आग लागली असं ते म्हणतात. 1974 साली रा दाते यांनी महाराष्ट्राची राजकीय पंढरी रायगड या नावाचा पुस्तक लिहिला. ते म्हणतात पेशव्यांच्या सैन्यांकडून पोतनीसांकडून गड घेत असताना पेशव्यांच्या सैनिकांना मदत करणारा हा रायनाक होता. नंतर पेशव्यांनी त्यांना खाली ढकलून दिला.
त्यांनी तो म्हणतात, ज्याने म्हणतात रायगड घेण्यासाठी इंग्रज ज्यावेळी आले त्यावेळी इंग्रजांनी याचा वापर केला, याला विचारलं, सगळं हे करून घेतला. आणि त्याच्यानंतर इंग्रजांनी ह्याला विचारलं की तुला बक्षीस काय देऊ. ते म्हणले द्या तुम्ही काय द्याल ते. किंवा मग ह्यानी ज्यावेळी बक्षीस मागितलं त्यावेळी इंग्रजांनी ह्याला पोत्यात घातलं. पोत्यात घातल्यानंतर हा जो टकमक टोक दिसतो आपल्या डोक्यावर आहे, आता टकमक टोकावरून याचा कडेलोट केला. आणि इंग्रज म्हणाले जर तू तुझ्या राजाबरोबर एकनिष्ठ राहत नसशील तर तू आमच्या बरोबर काय राहणार. कदाचित आमचा जर शत्रू आला तर तू त्यांच्या सोबत सुद्धा तू आमच्यासाठी फितूर होशील. त्या गोष्टी फक्त सांगितल्या जातात, परंतु यांना काहीही पुरावा नाहीये. रायगड आणि दंतकथा हा बराच मोठा विषय आहे, अगदी PhDचा विषय आहे की रायगड आणि दंतकथा. इतक्या दंतकथा या रायगडाच्या बाबतीत साठलेल्या आहेत. एखाद्या गोष्टी बाबतीत दंतकथा कधी साठतात की ज्यावेळी ती व्यक्ती मोठी असते त्यावेळी त्याच्या बाबतीत ती दंतकथा सांगितल्या जातात. शांताराम विष्णू औळसकर यांनी रायगडची जीवनकथा नावाचं पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये ते स्पष्ट म्हणतात की रायनाकावर फितुरीचा आरोप लावणं सर्वतः चुकीचं आहे, परंतु त्याला सबळ पुरावा ते देत नाहीत. ते म्हणतात रायनाका संदर्भात अनेक कागदपत्र हे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे होते. मी ते मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच दरम्यान बाबासाहेबांचे निधन झाल्यामुळे मला ती कागदपत्रे मिळाली नाहीत असं औळसकर म्हणतात. आणि रायनाकावरचं जे आरोप आहे तो पुसण्याचं राहून गेलं किंवा त्याचं स्पष्टीकरण मिळण्याचं राहून गेलं. काही लोक याला रायनाक महार म्हणतात, काही जण रायनाक महाराज सुद्धा म्हणतात. नक्की हा कोण असावा याच्याबद्दल काही आपल्याला मिळत नाही, परंतु याचा कडेलोट या टकमक टोकावरून केला असं सगळेजण सांगतात. आदरणीय आप्पा परब हे सुद्धा तेच म्हणतात की हा त्यांचा माणूस होता पोतनीसांचा, आणि पेशव्यांनी ज्यावेळी गड घेतला त्यावेळी हा पेशव्यांच्या हातात मिळाला, हाती लाभला, आणि मग पेशव्यांनी याचा टकमक टोकावरून कडेलोट केला आणि त्याचा मृतदेह ज्या ठिकाणी मिळाला तिथे इथल्या लोकांनी त्याचा स्मारक बांधला. या रायगडच्या परिसरामध्ये CKP समाजातील बरेचसे लोक राहतात. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मध्य प्रदेश मधल्या मेहरगड मधून महाराष्ट्रामध्ये वास्तव्याला आलेली ही लोक, यांचं जातीचं यांच्या समाजाचं जे चिन्ह आहे ते म्हणजे एक तलवार आणि एक लेखणी. म्हणजे आम्ही तलवार मध्ये सुद्धा बहादर आणि लेखणीमध्ये सुद्धा बहादर. हे जे शिवरायांची जे चिटणीस होते बाळाजी वगैरे हे सगळे CKP लोक. चंद्रसेनीय कायस्थ प्रभू, बाळासाहेब ठाकरे, सुप्रिया सुळे हे सगळे CKP लोक आहेत. CKP लोकांचं मूळ स्थान मुंबई आहे. हे CKP लोक आणि कोळी यांचं मूळ स्थान. चंद्रसेनीय कायस्थ प्रभू. धर्मवीर नावाचा चित्रपट आला पहिला फर्स्ट. त्या धर्मवीर चित्रपटामध्ये ज्यावेळी धर्मवीर आनंद दिघे साहेब त्या बेडवर पडलेले असतात ऍक्सिडेंट झाल्यानंतर, त्यावेळी आमच्या कोकणचे भाग्यविधाते नारायण राणे साहेब त्यांना भेटायला जातात आणि म्हणतात दिघे साहेब चला कोलाडला जाऊया, जन्नी मातेच्या दर्शनाला जाऊया. त्यावेळी दिघे साहेब म्हणतात होय ती जन्नी माता तिथं तुमची आमची सर्वांची अखंड महाराष्ट्राची देवता नव्हे, अखंड मानव जातीची ती देवता, असं काहीतरी तो एक डायलॉग आहे. ते जन्नी मातेचं मंदिर जे कोलाडला ते चाला म्हणतात ना, तो कधीतरी पिक्चर बघा पुन्हा पहिला भाग. तो डोंगर म्हणजे आमचा डोंगर, आमच्या गावातला डोंगर जो CKP लोकांचा. आम्हाला लहान असताना आई बाबा म्हणायचे प्रभू लोक येणार आहेत. आम्हाला वाटतं प्रभू म्हणजे प्रभू राम, प्रभू कृष्ण म्हणजे प्रभू म्हणजे कोणतरी असतील, माहिती नव्हतं. नंतर कळलं की प्रभू म्हणजे यांना CKP लोकांना चंद्रसेनी कायस्थ प्रभू. तर हे असं आजूबाजूच्या या रायगडच्या परिसरामध्ये अनेक CKP लोक राहतात. त्यांच्या देवघरामध्ये रायनाकाचा टाक पूजला जातो. काहींनी तो तांब्याचा टाक करून घेतलाय, काहींनी तो चांदीचा टाक करून घेतलेला आहे, त्यामुळे तो टाक पूजला जातो. खाली नाते नावाचं गाव आहे, त्या नाते नावाच्या गावामध्ये ह्या रायनाकाचं मंदिर आहे.
ज्यावेळी चैत्र पौर्णिमा असते त्यावेळी चैत्र पौर्णिमेला शेतातली कामं संपली की ज्यावेळी जत्रेचे बळी देतात त्यावेळी या रायनाकाला सुद्धा एक बळी दिला जातो. ज्यावेळी नांगराची भाताची पेरणी होते त्यावेळी मूठ सोडतात, मूठ देवाजवळ जाऊन पहिल्यांदा आणि मग आपण पेरायला जातो. तर मूठ सोडताना आजूबाजूच्या गावातले काही लोक, बरीचशी लोक ह्या रायनाकाजवळ येऊन धान्याच्या मुठी सोडतात आणि भरघोस धान्याचं वरदान मागतात. ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर एक गोष्ट आपल्याला कळते, जर हा खरंच फितूर असता तर त्या जातीतल्या लोकांनी त्याचं हे स्मारक बांधलं असतं का, किंवा त्या राज्यकर्त्यांनी गडाच्या पायथ्याशी त्याचं लगेच स्मारक बांधून दिलं असतं का? नाही. म्हणजेच हा कदाचित फितूर नव्हता, कुठेतरी एखाद्या युद्धामध्ये हा बळी पडलेला आहे म्हणून त्याचे स्मारक आहे. नाहीतर सीकेपी लोकांनी त्याचं मंदिर बांधलं असं. आपल्या समाजातलं जातीतलं लोक जर शत्रूला जर कोण सामील असेल तर आपण त्याचं मंदिर बांधू का? शक्य नाहीये. त्यावेळी तर शिवरायांचा फतवा होता की जर फितुरी गडावर झाली ना तर ज्याच्यावर संशय असेल, संशय हा फक्त संशय, फितूर झाला असेल असं नव्हे, फक्त संशय असेल तर त्याचं मस्तक मारा कुटुंबासह आणि गडागडावर त्याचं मस्तक फिरवा कुटुंबासह. म्हणजे त्याच्या अख्ख्या फॅमिलीचा मस्तक कापायचं आणि प्रत्येक गडावर फिरवायचं की याच्यावर संशय होता, हा फितूर होता, ह्याच्यावर संशय होता, संशय. म्हणजे कुणावर संशय जरी आला तरी ही सजा दिली जायची. आणि याच्यावर तर जर हा फितूर असता तर हा पूजनीय झाला असता का? तर कदाचित नाहीये. याच्याबद्दलची कागदपत्र आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होती, परंतु बाबासाहेबांचं निधन झाल्यामुळं शांताराम विष्णू अवळसकरांना ती मिळाली नाही. त्याच्यामुळे याच्यावरचा पडदा उठायचा राहून गेला. काही वर्षापर्यंत इथे फक्त तांदळा होता, मागे दिसतोय ना तो तांदळा होता, हे त्याचं राऊळ होतं. नंतर तो आता तो टाक बनवून आणलाय आणि ते पुढे पदचिन्ह आहेत. इथे तो दिवा लावण्यासाठी त्यांची सोय वगैरे ती केलेली दिवा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये देऊळ आणि राऊळ या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. रायगडाच्या संदर्भात नाक हा शब्द प्रयोग झालेले, हा रायनाक आपल्याला माहिती होता, परंतु रायगड घेण्यास मदत करणारा काननाक, ताननाक आणि रामनाक ही नवीन नावं आपल्याला ती आता आढळतात. म्हणजे काहीतरी त्या रायगडाबाबतीत ही झुंजणारी ज्या जाती आहेत त्या सीकेपी लोकांच्या, त्याच्यात ही नाक आडनावं लावलेले काही लोक होती त्यावेळी लागतात आणि ते बळी जिथे देतात त्या दगडाला बळीवेदी म्हणतात. ही बळीवेदी आहे, इथे बळी देतात. Algo मला आधी घातली.
बाजू शक्यतो दिसत आहे. आणि आता इथून एकदा आपण पुढे झाडीमध्ये एंट्री केली ना की पुन्हा हा सीन दिसणार नाहीये. विघ्नेश फोटो काढून घे विघ्नेश. हा आहे.
इथे 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 संपला. आता नको सूर्याला बघू. बघ जरा आता सूर्याला बघू नको. आता इथे बघ माणसं बघ. असं नका समजू की संपलंय आता घरी जायचंय. सतराशे 40-41 या दरम्यान रायगडाच्या परिसरामध्ये एका वाघाने धुमाकूळ घातला. तो नरभक्षक वाघ होता आणि मग त्याला आटोक्यात आणण्याची जबाबदारी, त्याला कंट्रोल करण्याची जबाबदारी शाहू महाराजांनी जाधवराव घराण्यातला शंभूसिंह जाधवराव. आता शंभूसिंह जाधवराव इतिहासामध्ये आपल्याला 2 ते 3 मिळतात. जसे हे खानाचा वकील कोण, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, त्या पद्धतीने आपल्याला हे मिळतात. तर त्याच्यावर दिली शंभूसिंह जाधवरावांवर. शंभूसिंह जाधवराव काही सैन्य घेऊन या परिसरामध्ये आले. इथे आल्याच्या नंतर वाघ शोधायला त्यांनी सुरुवात केली. अचानक एका झाडीतून वाघ त्यांच्या समोर आला. त्याच वेळी त्यांचा जो गुजऱ्या होता, म्हणजे जो सेवक होता, चाकर होता, नोकर होता, त्याच्याकडे त्यांची तलवार होती. कारण शक्यतो जे सरदार वगैरे कसे मग दुसऱ्याकडे तलवार वगैरे देतात, त्याच्याकडे त्याची तलवार होती. त्यांनी ती तलवार मागितली. गुजऱ्याने असा म्यान असतो आणि अशी तलवारची मूठ असते. तलवारच्या मुठीचा जो हे असतो त्याचा म्यान आणि तलवारची मुठ यांना जो एक सल असतो, एक दोरा असतो, त्याला सल म्हणतात तलवारीचा. गुजऱ्याने तलवारचा सल न सोडता घाई गडबडीमध्ये ती तलवार शंभूसिंह जाधवरावांच्या हातात दिली. शंभूसिंह जाधवरावांनी तलवार काढण्याचा प्रयत्न केला, परंतु सल बांधलेला असल्यामुळे तलवार निघाली नाही. त्यांनी तोपर्यंत वाघाने झडप घेतली. ह्यांनी पहिला घाव तसाच टाकला वाघावर. जो मॅन होता तो फुटला. तो परत वाघ आला. ह्याने दुसरा घाव टाकला आणि वाघाला ठार मारला. तसेच मागे वळले आणि जो गुजऱ्या उभा होता तलवार घेऊन त्याचं मस्तक मारलं. आणि तिथपासून त्या जाधवरावांच्या घराण्यामध्ये तलवारीला सल बांधणे किंवा तलवार म्यानबंद करणे ही प्रथा बंद केली आणि गुजऱ्याकडे तलवार देणं बंद केले. ही जाधवरावांचा जे अप्रकाशित कागद आहे त्याच्यामध्ये ही घटना त्यांनी दिलेली आहे. शोध भवानी तलवारीचा हा आणि इंद्रजीत सावंत सर यांनी सुद्धा ही घटना त्यांनी त्यांच्या त्या पुस्तकामध्ये नोंद केलेली आहे.
तर मित्रांनो आपण रायगड किल्ल्याचा 70% आपण प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे आणि आपण आता किल्ल्याचा दक्षिण भाग म्हणजे ज्या भागाला वाघ दरवाजा आहे त्या भागाला आपण येऊन पोचलेलो आहेत. आम्ही सकाळी ठीक हा ट्रॅक 8 वाजता चालू केलेला होता. तर आता 2:45 वाजलेले आहेत आणि अजून आपल्याला कमीत कमी 2 तास तरी आपल्याला ह्या ट्रॅक पूर्ण करायला लागणार आहेत. आणि खूप सुंदर अशी आपल्याला या ट्रॅकमध्ये जी अपरिचित माहिती होती ती माहिती आपल्याला मिळत आहेत. ओके पाणी वगैरे पाहिजे तर पुन्हा इथे आहे बघा, इकडे पाण्याचा सोर्स आहे. ही रायगडची दक्षिणेकडची बाजू आहे. दक्षिणेकडची बाजू. आता पुढे आपल्याला मग तिथे वाघ दरवाजा दिसेल. हा पोटल्याचा डोंगर, तो काळकाईचा डोंगर, त्याच्या पाठीमागे सगळ्यात उंच डोंगर दिसेल. नंतर तो गुईरी आणि हा रायरी. तर ते या डोंगरांच्या जोड्या असतात. एक नर डोंगर असतो, एक मादी डोंगर असतो. जो नर डोंगर असतो तो उंच असतो पण पाण्याचा स्रोत कमी असतो. मादी डोंगर असतो तो त्याच्यापेक्षा थोडा कमी असतो पण पाण्याचे स्रोत जास्त असतात. असं आहे. त्यामुळे तो गुईरी मोठा, रायरी लहान. रायरीचा पसारा मोठा मात्र वरती, तो उंचीने मोठा आहे. आणि इथून आल्यानंतर ह्याच्या पुढे एक कडा गेला आहे, त्याला म्हणतात पांडवकडा. तिथे लेणी आहे, पांडवकडा लेणी. आणि हे लँडस्लाईड झालेलं आहे. हे सगळं भूस्खलन जे झालेलं आहे 2 वर्षापूर्वी, हे सगळे हे झालेलं आहे. हा ओढा एवढा मोठा नव्हता, छोटा होता. हे बघा, हे सगळं मलबा आहे ना. हा नंतर तुम्ही जो उभे आहात ना तिथपर्यंत हा छोटा ओढा होता. तुम्ही आज उभे लँडस्लाईड कडून इकडनं झालं की हा बघा, हा सगळा कडा तुटून सरळ खाली निघाला. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण वाडसोळी खिंडीतून आपण सरळ मेन रस्त्याला आता आपण लागलेलो आहे. रायगडाला वेढा दिला त्यावेळी राजा
राजाराम राजे काही टार्गेट बसले एखाद्या पायात बसून खायच्या टप्प्यात हा जो ग्रीनरी दिसते ना त्या टप्प्यात उतरले असणार आणि त्या टप्प्याने कदाचित या बाजूने ते खाली आले असणार कारण दुसरा टप्पा जो दिसतो ना तो खूप मोठा आहे. दुसऱ्या टप्प्यातून तुम्हाला हँग होऊन यायला दोरी लावून यायला शक्य नाही आहे. दुसरा टप्पा बघा किती मोठा आहे तो, परंतु वरचा टप्पा तो छोटा आहे. त्याच्यातून ते नक्की ते तिथपर्यंत आले असणार आणि मग इथून हे करून कदाचित ही मधली खळ वगैरे दिसते ना उतरला तर दुसरा टप्पा बघा आता किती मोठा आहे. त्यामुळं पहिल्या टप्प्यातून शक्यता आहे की ते उतरले असतील पण दुसऱ्या टप्प्याने मात्र ते या बाजूने कुठून तरी ते खाली उतरले असणार आणि मग इथून प्रतापगडावरून पन्हाळा, पन्हाळ्यातून कर्नाटक प्रांत, तिथून मग जिंजीपर्यंत आणि मग मराठ्यांची तिसरी राजधानी जिंजी. तिथे राजधानी स्थापन केली. महाराष्ट्राचा कारभार रामचंद्रपंत अमात्य यांच्या ताब्यात दिला आणि रामचंद्रपंत अमात्यानं हुकूमतपणा हा किताब दिला. तुम्ही म्हणाल तो शब्द महाराष्ट्रात प्रमाण हुकूमतपणा म्हणजे जवळपास स्वतः महाराष्ट्राचे राजे ते झाले असं. राजारामाची बघितली, संभाजीराजाच्या मुलाची शाहूची बघितली, राजारामाचा मुलगा जो होता संभाजी त्याची कारकीर्द बघितली आणि राजारामाचा मुलगा संभाजी होता राजाराम महाराजांचा. उगाच हे चालू आहे ते म्हणतात राजाराम तो मोठा झाला. वाडी आहे या आसपास तो कुठेतरी पडला असावा कारण हे अंतर मोठं आहे, हे अंतर कमी आहे आणि आजही ह्या खालच्या हा जो खालचा टप्पा आहे ना त्याच्यामध्ये आजही किंवा बऱ्याच जणांना आताही आपण जर एवढे शोधायला जर तिकडे उतरलो तरी आपल्याला सुद्धा एका दुसरा गोळा अर्धा पूर्ण किंवा तुकडा काहीतरी मिळेल. म्हणजे तोफेचे गोळे टाकले हे नक्की. जर तिकडे तोफेचे गोळे टाकले असते ना दारूच्या कोठारावर तर दारू कोठाराचा स्फोट झाला असता आणि दारू कोठाराच्या भिंती सुरक्षित राहिल्या नसत्या. दारू कोठाराच्या भिंती सुरक्षित राहिल्या त्यामुळे दोन तोफेचा गोळा ह्या बाजूला कुठेतरी पडला आणि रायगड जळत होता 7 दिवस. मोठमोठी तावदानं वगैरे जी तुळादानं वगैरे जी होती मोठमोठी लाकडं ती अखंड रायगड 7 दिवस जळत होता आणि त्या ज्वाला उठत होत्या. मी तुम्हाला सांगतो येतो त्या टॉपिकवर. त्याच्या अगोदर जो हा वीर आहे जावजी लाडांचं स्मारक. त्या खिंडीला म्हणतात काळकाई खिंड. पहिली दाखवली वालसुरे खिंड त्या सांदोशीच्या त्या वरच्या भागाला आहे. ती कावळ्या बावळ्याची खिंड जिथे आपण बसलेलो ती वाघोलीची खिंड किंवा धारपिढीची खिंड असं तिला म्हणतात. ही आहे ही काळकाईची खिंड. रायगडाच्या परिसरामध्ये या 4 खिंडी आहेत. प्रत्यक्ष रायगडाला संबंधित धरून या 3 खिंडी. कावळ्यावाड्याची खिंड त्या कोकण दिवा जो किल्ला चौकी आहे त्या आसपास राहिली. 10 जानेवारी 1733ला खाली जो सिद्धी खैरत खानाच्या वाड्यामध्ये जो सिद्धी एक राहत होता सिद्धी अंबर अफवानी ज्यांनी रायगड घेण्यासाठी म्हणजे याच्या फौजेने राहत नव्हतं ते याच्या फौजेने त्या रायगड घेण्यासाठी हल्ला केला. रायगडचा किल्लेदार होता जावजी लाड किंवा काही जण जिवाजी लाड सुद्धा म्हणतात. जावजी लाडाने दरवाजा बंद केला आणि वरून तोफेचा मारा चालू होता. त्याचवेळी हा जो वेढा घालून बसले होते त्या सिद्धीचे सैन्य त्या सिद्धीच्या सैन्यांना उपराळा करण्यासाठी त्या वेड्याचा आपली फौज झाली. आपली फौज पाचारपर्यंत आल्यानंतर आपल्या फौजेने त्या वेड्याच्या फौजेवर अटॅक केला, हल्ला केला आणि मग आपली फौज आल्यामुळं बाहेरून बॅकअप मिळाला. त्या सिद्धीची फौज पळाली. त्याचवेळी जावजी लाडाने काही रायगड गडावरचे सैन्य घेतलं आणि तो पळणाऱ्या सिद्धीच्या सैन्याचा पाठलाग करत जी सकाळी खिंड दाखवली
कोणती वाळसुरे खिंड, ती वाळसुरे खिंड उतरून इथपर्यंत आला. त्याच वेळी इथे आल्यानंतर पुढे सिद्धीचे सैनिक मध्ये जावजीला त्यांचं पाठलाग करत पुढे जाणारे सैनिक मागे फिरले परत लढण्यासाठी. त्याच वेळी त्या सिद्धीच्या सैनिकांना जी पाचाडाकडून एक जी कुमक आली होती, बॅकअप आला होता, तो सुद्धा त्यांच्या मदतीला आला. पुढे सिद्धी सैनिक, मागून येणारे बॅकअप सिद्धी सैनिक आणि मधील जावजीला. कमी सैन्यानिशी जावजीला तिथे भेटले आणि लढता लढता भारत पडले. त्यांचं स्मारक म्हणून तिथे वीर दाखवले. आणि ही काळजी गोष्ट या काळक्या खिंडीमध्ये घडली. रायगड हे होण्याचं कारण म्हणजे हा पडण्याचं कारण. रायगड जवळपास 6 मे 1810 या दिवशी रायगडावर या तोफा चढवून इथून तोफेचा मारा चालू केला. 6 जानेवारीपासून तोफेचा मारा चालू होता. शेवटी 10 जानेवारी 1818 या दरम्यान दुपारी 2:30 ते 3 पर्यंत तोफेचा मारा चालूच होता. शेवटचा अरब सेनापती जो किल्लेदार होता, शेख अबुल किंवा शेख अब्दुल तो म्हणतात, त्याला तो खाली आला. इंग्रजांसोबत 6च्या घाटावरती पूर्ण झाल्या आणि गड हा किल्ला, हा श्रीमद रायगड हा इंग्रजांकडे गेला. गडावरचं भगवं निशाण खाली आलं आणि महादरवाज्यावर नेम जात पडलं. गडाला आग लागली. ज्यावेळी इंग्रज सैन्य ड्रम तालच्या ह्याच्यावर तालावर ड्रमाच्या तालावर हे करत वर पोचले, त्यावेळी दुसऱ्या बाजीराव पेशव्याची बायको वाराणसीबाई एका उद्ध्वस्त पडक्या घराच्या पडवीमध्ये आपलं डोकं त्या 2 ढोपरामध्ये ठेवून हमसून रडताना पाहिली. त्यांनी लिहिलं सगळे वाक्य की त्यांनी ती लढताना पाहिली. जळत होतं माझ्या माता भगिनीचं कुंकू, जळत होतं माझ्या अनाथ झालेल्या मुलाचे बाप, जळत होतं माझ्या माता भगिनींचं सौभाग्याचं मंगळसूत्र. आणि एवढा मोठा आगडोंब उसळला. हा उसळून गेला कारण आम्ही जे रक्त उधळलं होतं ना, त्याचा रंग आणि त्या आगडोंबाचा रंग हा एकच होता. कारण तो मराठीशाहीचा शेवट होता आणि स्वराज्य हिंदुस्थानाच्या पारतंत्र्याची सुरुवात होती. मराठीशाही संपली आणि मग इंग्रज या देशावर प्रबळ झाले. जोपर्यंत मराठीशाही होती, मराठ्यांचं राज्य होतं, तोपर्यंत इंग्रज याच्यावर प्रबळ नव्हते. परंतु कारण ते राज्य हे शिवछत्रपतींनी स्थापन केलं होतं. आजही अखंड हिंदुस्थानामध्ये तुम्ही जर फिरलात तर बऱ्याचशा ठिकाणी जे संस्थानिक आढळतात, सगळ्यांचं बेस मराठीच आहे. आणि राहणारे लोक आपले आडनाव त्यांनी गाळला आणि राव लावायला लागले. इंदूरचे होळकर मराठी, वाल्याचे शिंदे मराठी, दमाजी गायकवाड बडोद्याचे मराठी. त्या भागामध्ये बरेचसे जाओ तुम्हाला बरेचसे मराठी आडनावं आजही तुम्हाला अगदी ओरिसा प्रांतापासून मिळतील. चले घुमालो, पग जुडालो, बारगी इलो, दिशे बुलबुलते, दन खाजे, खजाना दिबू विषय. आताही त्यांच्याकडे हे लोकगीत गायलं जातं की तो बारगीर आपल्याकडे देशामध्ये आले, आपल्या प्रांतामध्ये, आपण त्यांना काय देणार? धान्य होतं ते ह्यांनी खाल्लंय. बाबू घुमे पो नाव आहे भास्कर पंडित वासबे. त्याची ती बंगालीमध्ये आई बोलते बाबू झोप, नाहीतर भास्कर पंडित येईल. हा भास्कर पंडित म्हणजे नागपूरकर भोसल्यांचा दिवाण. त्यांनी तिकडे ज्या रेट्स केल्या, तिकडे ज्या स्वाऱ्या मारल्या ना, त्याच्यामध्ये हा लोकांना इतका त्रास द्यायचा, आम्हाला आमच्या स्वराज्यासाठी काहीतरी द्या, नाहीतर तुमचं नाक आणि कान पाहणार. म्हणून आजही त्या बारीक पोरांना बेटा सोजा नाही तो भास्कर पंडित आहे का बाबू घुमे पो नाव आहे भास्कर पंडित वाचले. आणि ह्या गोष्टी आजही तिथे हातारा होता. श्रीमद श्री शिवराय जिवंत असेपर्यंत, माझे शंभूराय जिवंत असेपर्यंत कोणत्याच बादशाची की ज्यांनी या रायगडाला वेढा घालावा. आणि आज आपण खरंच धन्यवाद, आज आपण खरंच भाग्यवान आहोत. इतक्या वर्षांनी का होईना आज आपल्याला या रायगडाला परिक्रमा करण्याचं भाग्य मिळालं. सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये नाहीये. आपण जर काही वर्षांनी जर म्हणलं ना मी परिक्रमा करू, शक्य नाहीये. दादांना गेल्या वर्षी म्हणलेलो शक्य आहे तेवढं करा. एक वेळ असेल तुम्ही म्हणाल आता मला माझ्याने नाही होणार, त्यावेळी तुम्ही कितीही जरी मनात आणलात परिक्रमा आयुष्यात होणार नाही. आहात तरुण तर घ्या फिरून, नाही तर जाल मरून. म्हणून
त्याच्या वेळी त्या गोष्टी कराव्या. कारण हे तरुणपण हे देव, देश आणि धर्मासाठी खरंच कधीतरी हे करा. धर्मासाठी हे करणं म्हणजे नेहमी उठसूट लोकांना शिव्या देणं नव्हे, आपण आपल्या बाजूने सुद्धा धर्म पाळणं. ज्यावेळी हा रायगड पडला ना, त्यावेळी 10 मे 1818 रायगड पडला. 12 मे 1818 या दिवशी एल्फिन्स्टननी कर्नल प्रॉथरला पत्र लिहिलं. कर्नल टिम प्रॉथर, मेजर हॉल, ही बाकी बरीचशी मंडळी होती, त्याच्यामध्ये बरीचशी इंग्रजांची नावं आहेत. ही सगळी मंडळी होती. त्यांनी पत्र लिहिला का एल्फिन्स्टन जो मुंबईचा गव्हर्नर आहे तो त्या पत्रात काय बोलतो जरा लक्षपूर्वक ऐका. माय डिअर सन, आवर गन्स आर जस्ट अनाउन्सिंग द फॉल ऑफ रायगड. आपल्या तोफा, गन्स म्हणजे इथे बंदुका न घेता तोफा हा मिनिंग घ्यायचा. आपल्या तोफाने आज जाहीर केलंय की रायगड पडला. आय विश यू जॉय ऑफ दिस ग्रेट इव्हेंट. ही सगळ्यात मोठी घटना तुम्ही हे करत असालच. व्हिच क्राउन्स ऑल युअर फॉर्मर सक्सेसेस विथ द कॅप्चर ऑफ द स्ट्रॉंगेस्ट फोर्ट इन इंडिया. याच्या अगोदरच्या तुम्हाला मिळालेल्या विजयापेक्षा हा विजय तुम्ही नक्की सेलिब्रेट करत असाल. या विजयाचा नक्की तुम्हाला आनंद झाला असेल, कारण तुम्ही स्ट्रॉंगेस्ट फोर्ट इन इंडिया, तुम्ही या हिंदुस्थानातला सगळ्यात बळकट असा किल्ला काबीज केलेला आहे. कोण म्हणतोय? मुंबईचा गव्हर्नर एल्फिन्स्टन म्हणतोय. आहे ना एल्फिन्स्टन कॉलेज, तो म्हणतोय, मी नाही म्हणत. नाही, आता लोकांनी म्हणावं की त्यांचे किल्ले किती मोठे आणि आमचे किल्ले किती लहान. आम्ही दगड नव्हे, आम्ही गड आहोत. होय, आमचे किल्ले पडलेत, आमचे किल्ले काळे झालेत, आमचे किल्ले काळे आहेत. नव्हे नव्हे, आम्ही मराठी सुद्धा काळेच आहोत. कारण पलीकडून आलेल्या शत्रूचे आलेले ते तोफांचे गोळे ना आम्ही पाठीवर नाही घेतले, आम्ही छातीवर घेतलेत. म्हणून आम्ही पडलोत. आम्ही पडलोत, आम्ही देव, देश आणि धर्मासाठी आम्ही पडलोत. कारण आम्ही जर पडलो नसतो ना, दक्षिणेतली संस्कृती राहिली नसती. उंबरठा होता ना, तो महाराष्ट्र नावाचा उंबरठा लागला आणि सगळे इथेच धेपाळले, ते सुरक्षित राहिले. पण माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये 1-2 तरी माता भगिनी विधवा झाल्या. हा सगळी देण या श्रीमत श्री रायगडाची. रायगड म्हणजे शिवरायांनी शेवटचा श्वास सोडलेला किल्ला. याची प्रदक्षिणा करणं म्हणजे जे पिंडी तेथे ब्रह्मांडी. गणेशाने ज्यावेळी प्रदक्षिणा केली होती आपल्या आईबापाची, आपण आज रायगडाची प्रदक्षिणा करणं म्हणजे शिवरायांच्या शेवटच्या श्वासाची प्रदक्षिणा करणं. राजे खासा जाऊन पाहता गड बहु चकोट, गडाचे कडे चौतर्फा असल्याप्रमाणे चौतर्फा कडे आम्ही आयुष्यात एकदा तरी बघितलं. आम्ही रायगड फक्त वरच चढलो ना, आम्ही रायगड चारी बाजूने बघितला. काय पाठीमागचा पूर्वेचा कडा, तुम्ही सुद्धा सांगाल पूर्वेचा कडा, अरे असं बघायला तो दिसत नाही. आणि काय इतकी झाडी. कालच मी मॅडमना म्हणलो किती झाडी असे, कदाचित तुम्हाला काही क्षणाला असं वाटेल की आम्ही ॲमेझॉनमध्ये आलो की काय, इतकी झाडी. हे असं असतं. आत्ताची झाडी लागली ना ती कलारग्याची झाडी. त्यांनी लिहिलं आहे त्या आज्ञापत्रामध्ये, कलारग्याची झाडी बहुत यज्ञ करून राखावी. झुंजीच्या वेळी त्याच्यामध्ये बंदूक हशम घालायला बरा पडतो. का? जर झुंज झाली तर एखादा बरकंदा जर त्याच्यामध्ये ठेवला तर जवळ आल्याशिवाय दिसतच ना आतमध्ये बरकंदाच आहे. शब्द शिवप्रभूंचे आहेत, ते शिवप्रभूंचे शब्द आहेत. ही अशी एकंदर ही रायगडची परिक्रमा. आज माझ्याकडून जे देणं होतं ते मी दिलंय. तुम्ही किती घेतात तुमचा विषय. हे आमचं चालूच राहणार आहे. संधी दिलीत त्याबद्दल आभार. माझं ऐकून घेतलं सकाळपासून त्याबद्दल आभार. आता मी माझी वेळ इथे संपवतो. 4:45 झालेले आहेत. मी 4:30पर्यंत सांगितलेलं, मी 15 मिनटं जास्त घेतली. आता माझा विषय इथे संपला. आता जर तुम्हाला उशीर झाला ते तुमचे आयोजक आणि तुम्ही. मी आता थांबतो. जय श्री. शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.
मोहनदादांचा आपल्याला सेवारूपी जी त्यांनी आपल्यासाठी वाहिली आहे, एवढा वेळ देणं खरंच शक्य नसतं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आता रायगड प्रदक्षिणा सकाळी आपण 8 वाजता चालू केलेली होती. आता कंप्लीट पूर्ण रायगड प्रदक्षिणा पूर्ण करून आपल्याला 6 वाजलेत. म्हणजे कंप्लीट 11 तास आम्ही ही रायगड प्रदक्षिणा पूर्ण केली आणि आता येऊन पोचलो आपण चित्त दरवाजापाशी. तर मित्रांनो खूप सुंदर आणि अपरिचित इतिहास मला ह्या रायगड प्रदक्षिणामध्ये आपल्याला मोहन पराडे सरांनी उत्कृष्ट अशी इतिहासाची माहिती दिली आणि त्यांनी हा इतिहास एकदम जिवंत करून दाखवला. तर नक्कीच मी त्यांचं आभार मानतो आणि ह्या ठिकाणीच आपण हा व्हिडिओ इथं संपवतो. लवकरच भेटूया नवीन ठिकाणी. धन्यवाद. जय शिवराय.